हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? प्रत्येक वेळी नाश्त्याला काय बनवायचं असं आपल्याला प्रश्न पडतो आणि खूप सारे कमेंट्स यायचे का ताई काहीतरी हेल्दी असं नाश्त्याला दाखवा. म्हणून खास तुमच्यासाठी झटपट आणि पौष्टिक असे आज मी तुम्हाला आलू पालक बेसनचे चिले कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आज आपण पौष्टिक असा बेसनचा आलू पालक चिला बनवणार आहोत. त्याकरता 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे. नंतर 2 मोठे चमचे भरून म्हणजे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरणार आहोत. अगदी मीडियम साईजचाच कांदा बारीक चिरून घेतला आहे. जवळपास 15 ते 20 पालकची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. मोठ्या साईजचा 1 बटाटा वापरणार आहोत. 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना जिरा बडीशेप आणि मेथी पूड आहे ही यूज करणार आहोत. तुम्ही फक्त धना जिरा पावडर वापरली तरी चालेल. 2 टेबलस्पून पांढरे तीळ, पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत. तर चला मग सर्वात पहिला ही पालकची पानं आहेत ना आपण बारीक चिरून घेऊया. आणि हा बटाटा आहे ना ह्याचं साल काढून चीज खिसायची खिसणी असते ना त्याने हे बटाटा आपण खिसून घेणार आहोत. नंतरच पुढच्या प्रोसिजर कडे वळणार आहोत. हे बघा आपण बटाटा पण खिसून घेतला आहे. स्वच्छ 5-6 पाण्यामध्ये तरी धुवून घ्यायचं म्हणजे पूर्ण बटाट्याचं स्टार्च आहे ते निघून जातंय. आणि हा पालक अगदी बारीक चिरून वापरणार आहोत. बटाटा मी ह्या चीजच्या खिसणीने खिसून घेतलं होतं म्हणजे चांगला बारीक खिस पडतो त्याचा. तर चला मग आता ना आपण हा आलू पालकचा बेसनचा चिला बनवायला सुरुवात करूया. पूर्ण एक मोठ्या साईजचं बटाट खिसून घेतलेलं ह्या बोलमध्ये मी काढून घेते. बटाट्यासोबतच हा बारीक चिरून घेतलेला पालक देखील काढून घेऊया. आता आपण ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ काढणार आहोत. तांदळाचं पीठ 2 मोठे चमचे भरून घेतलं आहे. पांढरे तीळ, बारीक चिरून घेतलेला 1 कांदा, हिरवी मिरची ती पण बारीक चिरूनच घेतली आहे. ही धणा जिरा बडीशेप आणि मेथी पूड आहे. तुम्ही फक्त धणा जिरा पूड वापरली तरी चालेल. ही कशी आपली धणा जिरा पूड रश्मीच रसोईची स्पेशल आहे म्हणून त्याच्यात थोडे मेथीचे दाणे आणि बडीशेप पण असते. हळद, लाल मिरची पावडर, बेसन वापरतोय म्हणून पाव चमचा हिंग वापरणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाले की थोडं थोडं करून आपण ह्याच्यात पाणी घालणार आहोत आणि सैलसर ह्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. जसं आपण आंबोळ्या किंवा डोसे करतो ना त्याचं बॅटर कसं असतं सेम त्याच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. हे बघा सैलसर आपलं हे बॅटर तर तयारच झालं आहे. आता एक 10 ते 15 मिनिटाकरता आपण हे बॅटर थोडं रेस्ट करायला ठेवूया म्हणजे पालक, बटाट, बेसनचं पीठ वगैरे छान एकजीव होईल. आलू पालक आणि बेसनचा चिला बनवण्यासाठी हे बघा आपलं बॅटर तर अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. 10 मिनिटाकरताच मी हे रेस्ट करायला ठेवलं होतं. तोपर्यंत लो फ्लेमवर हा पॅन पण गरम करून घेतला आहे. पौष्टिक असा आपल्याला हा चिला बनवायचा आहे म्हणून अगदी ब्रशनीच मी तेलाने ह्याला ग्रीस करून घेते. आता 1 पळी बॅटर आपण ह्याच्यामध्ये घालूया. बॅटर घातलं का गॅसची फ्लेम अगदी लोवर ठेवायची आहे आणि हा चिला आहे ना चांगला पसरून घ्यायचा आहे. हे जे आलू पालक आणि बेसनचा चिला आहे ना खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचाच बनवायचा आहे. थोडंसं ह्याच्यावर तेल स्प्रिंकल करून घेते. ह्याच्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर
1 ते 1.5 मिनिटाकरता आपण ह्याला वाफ काढून घेणार आहोत. अगदी मिनिटभरच झालं आहे, झाकण काढून घेऊया. तुम्ही बघू शकता, हे बघा वरना कसं हा थोडा ड्राय झाला आहे. आणि कधी पण मी नेहमीच सांगते का घावणे बनवणार असो, आंबोळ्या असो, डोसे असो, जेव्हा पण आपण झाकण ठेवतो ना, झाकण काढलं का कधीच लगेच पलटून घ्यायचं नाही. आणखीन मिनिटभरासाठी तरी त्या वाफेवरच त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं आहे. म्हणजे आपल्या पॅनला किंवा तव्याला डोसा असो, घावणा असो किंवा हा चिला असो चिटकत नाही. आता मिनिटभरासाठी छान ह्याला असं झाकण न ठेवताच वाफवून घेणार आहोत. मिनिटभर झालं आहे. मगाशी आपण जे तेल लावून घेतलं होतं ब्रशनी ह्याच्यावर, ते व्यवस्थित पसरून घेऊया. आणि साईडनी हे बघा थोडंही आपण मोकळं न करताच किती सुंदर असा आपला हा आलू पालक बेसनचा चिला पलटला गेला आहे. आता मागची बाजू पण आपण मिनिटभरासाठी व्यवस्थित भाजून घेणार आहोत. पुन्हा तेल लावायची ह्याला गरज नाही, कारण का हा चिला जास्त करून आपण डाएटच्या वेळी वगैरे यूज करतो. आणि नेहमीच ऑइली खाण्यापेक्षा कधीतरी असं साधं सिंपल खायला पण 2 घास आपल्याला जास्त जातात. आता मिनिटभरासाठी हा चिला व्यवस्थित मी भाजून घेते. हे बघा 1 मिनिट झाला आहे. मी हा चिला तुम्हाला पलटून दाखवते. अगदी कमी तेलावर किती सुंदर असा आपला आलू पालक बेसनचा चिला तयार झाला आहे. तयार झालेला चिला ह्या प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व चिले आपण तयार करून घेणार आहोत. दुसरा चिला घालताना पण पुन्हा आपण ब्रशनीच त्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. मी सारखंच सांगते तुम्हाला का हे चिले आपल्याला थोडे हेल्दी बनवायचे आहेत, म्हणून जास्त तेलाचा वापर न करता अगदी कमी तेलावरच हे चिले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर चला मग एक एक करून सर्व चिले आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊया. एक एक करून सर्व आपले हे आलू पालक चिले तयार झाले आहेत. सुंदर असे तयार झालेले हे आलू पालक चिले आता आपण एका सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर असे तयार झालेले हे आपले आलू पालक चिले आपण ह्या सर्विंग प्लेट मध्ये सर्व करून घेणार आहोत. हे बघा जेवढा छान रंग टेक्स्चर आला आहे, तेवढेच टेस्टला पण खूप सुंदर असे हे लागतात. तुम्हाला पण जर मी बनवलेले झटपट पौष्टिक असे हे आलू पालक चिल्याची रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने एकदा तरी हे आलू पालक चिले घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे आलू पालक चिले कसे झाले ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आलू पालक चिल्याचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. Thank you for watching my video.